आपण पाहत आहात हातोडा न्यूज, जिथं अन्याय तिथं हातोडा। बाभळगाव रोड म्हाडा कॉलनीच्या समोरच्या बाजूला जे किरकोळ देशी दारू विक्री करण्याचं जे काही दुकान आज मंजूर झालेलं आहे, मंजूर म्हणजे स्थलांतर झालेलं आहे, त्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये असल्यामुळं महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायतीचे काही सदस्य, ग्रामसेवक यांनी खोटी ग्रामसभा दाखवून या ग्रामसभेचा कोरम पूर्ण करण्यासाठी गावातील काही लोकांचे नावं आणि मोबाईल नंबर वापरून त्यांच्या खोट्या सह्या करून दिशाभूल, गावाची दिशाभूल करून त्या देशी दारू दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी दुकान मंजूर करून घेण्यासाठीची मदत केली आहे। म्हणून मी आज या क्लिपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकाला, म्हाडातल्या असेल किंवा महाराणा प्रतापनगर मधील नागरिकांना विनंती करणार आहे की असे दारूचे दुकान थाटण्यासाठी जर आपल्या नावाचा आणि आपल्या खोट्या सह्याचा जर वापर ग्रामपंचायत करणार असेल तर ते अत्यंत धोकादायक आहे। एखाद्या चांगल्या कामासाठी जर आपण सह्या वापरल्या असत्या किंवा नाव वापरले असते तर आपण समजू शकला असतो, परंतु आपल्या सर्वसामान्य माणसाचे संसार उद्ध्वस्त करण्याचा जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय आपल्या खोट्या सह्यानं जर इथं ग्रामपंचायत आणणार असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे। पण मी हे जे झालं ते झालं, आपण अधीक्षक जे आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे, त्यांना मी निवेदन दिलेलं आहे 4 तारखेला की बाबा या ठिकाणी दुकान होऊ नये आणि जो काही परवाना दिलेला आहे तो परवाना रद्द व्हावा। ह्याचं कारण काय तर या ठिकाणी ज्या ठिकाणी दुकान मंजूर झालेलं आहे त्या दुकानचं बांधकाम आवश्यक होतं, बांधकाम परवाना आवश्यक होता, त्याचा पूर्णत्वाचा दाखला आवश्यक होता, परंतु ग्रामपंचायतीनं अतिशय हुशारीनं आता सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बांधकाम परवाना आणि पूर्णत्वाच्या दाखल्याचा जो काही संदर्भ आहे तो गेल्यामुळं या आपल्या ग्रामपंचायतीनं बॅकडेट मध्ये म्हणजे 2018ला जे ग्रामपंचायतीकडे अधिकार होते बांधकाम परवाना देण्याचे, ते बॅक डेट मध्ये बांधकाम परवाना आणि दाखला देऊन, पूर्णत्वाचा दाखला देऊन हे दुकान मंजूर करण्यासाठी मदत केली आहे। पूर्णतः आर्थिक व्यवहार करून हे मदत करण्यात आलेली आहे त्या दुकानदाराला, म्हणून स्पष्टपणाने विरोध केलेला आहे। आपण पण सहकार्य करावं आणि हे दुकान जर आपलं न ऐकता जर सर्वसामान्य नागरिकाचा विचार न करता जर सुरू झालंच तर ज्या दिवशी दुकान सुरू होणार आहे त्या दिवशी ते दुकान आपण बॉम्बस्फोट घडवून हे दुकान उद्ध्वस्त करणार आहोत। आणि ह्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण ज्या दिवशी, मी तुम्हाला कळवतो नागरिकांना की पुण्या दिवशी दुकान सुरू होणार आहे आणि त्या दिवशी आपण स्फोट करणार आहोत, आपण साक्षीदार व्हावेत आणि या स्फोटाची पूर्ण जबाबदारी हे उत्पादन शुल्क विभाग, ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे जे काही अतिशय गावाच्या हितचिंतक असणारे सदस्य यांनी हे सगळे जबाबदार असतील याची दखल घ्यावी आणि सर्वसामान्य नागरिकांना आपल्या आंदोलनात सहकार्य करावं अशी मी कळकळीची विनंती करतो।